देव परीक्षा बघताय आपली। साईमांनी देवसाठी पाठवलाय हा अंगार। थांबा वहिनी, जाऊन सांगा साईमांना या अंगाराची काही गरज नाही आमच्या देवयानीला। या सगळ्या गोष्टींना आता खूप उशीर झालाय। हे जर त्यांनी वेळेस केलं असतं ना तर ही परिस्थिती ओढवली नसती देवयानीवर। भिडे लवकरात लवकर काहीतरी हाती लागायलाच हवं, नाहीतर तो ड्रायव्हर शहर सोडून जाण्याची शक्यता आहे। आणि तुम्ही एक काम करा, नाही म्हणजे हा ड्रायव्हरचा तपास चालू राहू देच, सोबत हे टेम्पो आणि ट्रक जिकडे रिपेंट होतात ना त्या वर्कशॉपवर नजर ठेवा। कदाचित तो ड्रायव्हर त्या टेम्पोचा रंग बदलण्याची शक्यता आहे। नताशाचं पितळ उघडं पडलं म्हणून तुमचा स्वाभिमान दुखावला गेला आणि या सगळ्या गोष्टीला देवयानीला जबाबदार धरून तुम्ही तिचा ऍक्सिडेंट घडून आणला। आदित्य राजे, तुम्ही रागाच्या भरात काही बडबडताय। आम्ही देवयानीचा तिरस्कार केला, तिचा अपमानही केला, आमच्या गोष्टीत नाक खुपसू नये म्हणून तिला धमक्याही दिल्या, पण तिला मारायचा विचार कधी आमच्या मनाला शिवला देखील नाही। स्वतःच्याच माणसाला इजा होईल अशी कारस्थान आम्ही कधी करत नसतो। यापुढे तुमचं कुठलंही कारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही रणवीराचे। या मोठ्या अपघातानंतर देवयानी वाचेल, नाही आम्ही तिला वाचू, पण समजा तिचं काही बरं वाईट झालं तर आमचा शब्द आहे तुम्हाला, या घरामध्ये कोणीही सुखी राहणार नाही आणि याचे तुम्हाला किती भयंकर परिणाम भोगायला लागतील याची तुम्ही तयारी ठेवा। सर प्लीज प्लीज मला या केसमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या। बघ साक्षी, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय, आम्ही माहिती गोळा केली आहे बऱ्यापैकी। सर पण प्लीज मला या केसमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या, कारण त्या गुन्हेगाराला मला पकडायचंय। माझ्या बहिणीच्या समोर जायची लाज वाटते मला, कारण मी त्याला पकडू शकत नाही। साक्षी तू बस, ऐक, बसून घे जरा प्लीज। आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोच आहे आणि आपण त्या ड्रायव्हरला कुठल्याही परिस्थितीत पकडणार आहोत। आणि आम्ही नाही, तू, मी या केसच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुला इन्व्हॉल्व करतोय। थँक्यू सर। देवयानी उठ आता, बास झालं। तू ऐकणार नाहीयेस का? ऐकणार नाहीयेस तू? देवयानी तुला उठायला लागेल, तू आमच्याशी असं वागू शकत नाहीस। उठ, चल चल, बास झाला, उठ। देवयानी इकडे बघ, आम्ही काय बोलतो तुझ्याशी। ठीक आहे, तुला राहायचं इथे पडून राहा, असेच पडून राहा, पण आमचा एक शब्द लक्षात ठेव, जोपर्यंत तू बरी होत नाहीस तोपर्यंत अन्नाचा एक कण सुद्धा आम्ही घेणार नाही। उपाशी बसून राहू इथेच तुझ्यापाशी, लक्षात आलं? आता तू ठरव काय करायचं। डॉक्टर, डॉक्टर, पोचला आम्ही काय बोलतो होते, तू बरी होणार। डॉक्टर, डॉक्टर,